सध्या कोकणात शिमग्याची धामधूम सुरू आहे आणि कोकणातला शिमगा म्हटला की तो काही 1-2 दिवसात संपत नाही। मुंबईतला शिमगा कसा 1-2 दिवसात संपून जातो, पण कोकणात अगदी पंचमी पासून जो शिमगा सुरू होतो तो होळी पौर्णिमेला शिमग्याचा होम झाल्यावरच पालखी घरोघरी फिरायला सुरुवात करते। पण हा शिमग्याचा उत्सव नेमका साजरा कसा करतात आणि काय ही नेमकी परंपरा आहे हे गावकऱ्यांकडूनच जाणून घेऊयात। तर काय सांगाल या शिमग्याच्या परंपरेविषयी? ही आमच्या आज अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे। फाल्गुन पंचमीला पहिली होळी लागते। आमचं अखेर ग्रामस्थ बंधू भगिनी सगळे एकत्र येऊन हे संपूर्ण हा कार्यक्रम अगदी 10 दिवसापर्यंत 11वा होम अशा पद्धतीने हा कार्यक्रम केला जातो आणि संपूर्ण आपण ही संपूर्ण गर्दी बघतच आहात। याच्यापेक्षा जास्त गर्दी असते। आता काही थोडंसं दुःखाचं सावट असल्या कारणास्तव लोकांनी गर्दी कमी केलेली आहे, परंतु याच्यापेक्षा जोरदार बंधू भगिनी एकत्र येऊन अगदी 10-11 दिवसाचा कार्यक्रम हा होम लावण्यापर्यंत अगदी चांगल्या रीतीने करत असतात। कुठल्याही प्रकारचा वादविवाद तंटा बसकरी असं काही होत नसतं आणि आम्ही सर्वजण एक इथे संपूर्ण अनेक म्हणजे जाती धर्माचे लोक आहेत, मुस्लिम समाज, सुतीर समाज, अनेक समाजाचे लोक आहेत, पण सर्वजण एकत्र येऊन हा संपूर्ण कार्यक्रम आमचा शिमगा उत्सव ज्याला म्हणतात कोकणातील तो आम्ही सगळेजण साजरा करत असतो आणि अशा रीतीने वर्षानुवर्ष पुढेही आम्ही असा साजरा करत राहू हेच आमच्या भगिनीची प्रार्थना। अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी, खेड।